श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना सकाळच्या खूप शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि माझ्या कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्व मित्रमैत्रिणींचं खूप स्वागत आहे. तर चला आज मी तुमच्यासोबत साधी सोपी मेथीची भाजीची रेसिपी शेअर करते. तर इथे मी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या कट केल्या आहे आणि लसूण ठेचून घेतला आहे. तर आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. आता इथे थोडंसं आपण चिमूटभर जिरं घालून घेणार आहोत आणि त्याची छान फोडणी तयार करून घेणार आहोत. आणि जिरं घालून झाल्यानंतर जिरं तडतडलं की आपल्याला त्यात लगेच हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेला घालून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला ह्याची व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची. मी खूप छान येते ही भाजी, एकदा करून पहा तुम्ही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता इथे आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे मिरची आणि लसूण. आता लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपल्याला मेथी हातानेच थोडीशी क्रश करून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी नितळून घ्यायचं आहे तिचं, कारण मेथी धुतल्यानंतर त्यात पाणी असतंच. तर आता इथे मी हाताने व्यवस्थित पिळून घेते आणि तीच हाताने थोडीशी क्रश करून मग लगेच ती कढईमध्ये घालते आणि ही आपल्याला ना थोडंसं आता चमच्याने हलवून घ्यायचे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. खूप सिंपल रेसिपी आहे. आता इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि आता इथे मी ना झाकण ठेवून देणार आहे आणि 2 ते 5 मिनटं छान त्याची वाफ काढून घेते, पाहू शकता. तर इथे आता आपली वाफ काढून झाली. आता मी, कारण भाजी ना शिजून थोडी होऊन जाते म्हणून मग मीठ टाकायची घाई केली नाही. तर मीठ आपल्याला एक वाफ काढल्यानंतरच टाकायचं आहे. तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेते. तर शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर अशीही छान लागते मेथीची भाजी. पण शेंगदाण्याचं कूट टाकून मेथीची भाजीची चव अजून छान लागते. तर एकदा करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट नक्की करा आणि सपोर्ट नक्की करा.